लपंडाव मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता कान्हाला मनस्विनीवरती संशय असतो की ही तेजस्विनी नसून मनस्विनी म्हणजे सरकार आहे. सखीची आई ही दुसरी तिसरी कुणी नसून मनस्विनीच आहे, या गोष्टीचा त्याला विश्वास असतो. आणि म्हणून तो सखीला म्हणत असतो की ज्या बाईवरती तू विश्वास ठेवलायस ती विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही आहे. तेव्हा तू तिचे डोळे चेक कर ना. तिचे डोळे चेक केलेस ना की तिचे निळे डोळे तुझ्या नजरेसमोर येतील. तुझ्या आईचे ब्राऊन डोळे आहेत, तेव्हा ती डोळ्यांमध्ये लेन्स लावते ब्राऊन कलरच्या. तेव्हा तू तिचे डोळे चेक कर, म्हणजे तिचे डोळे खोटे आहेत ना हे तुला समजेल. तेव्हा इथे सखी म्हणते की कान्हा, एक काम कर, उद्या घरी ये आणि तुझ्या समोरच डॉक्टरांना बोलावून मी तिचे डोळे चेक करून घेते. तेव्हा तिथेच आपल्याला कळेल की तू खरं बोलतोयस की माझी आई खरं बोलते. आणि तेव्हा प्रेक्षकांनी डॉक्टरांनी निकाल दिलेला असतो की इथे आता मनस्विनीचे डोळे खरे आहेत. आणि तेव्हा इथे कान्हा पुन्हा एकदा खोटारडा सिद्ध झालेला असतो. आणि तेव्हा सखीने त्याला घरातून जायला सांगितलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, ही आता हार कान्हाला मान्य नसते, कारण का मनस्विनीने प्लॅनिंग करून त्याला हरवलेलं असतं. तिने डॉक्टरांनाच मॅनेज केलेलं असतं. आणि म्हणून प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये मनस्विनीचं सत्य उघडं पाडण्यासाठी कान्हाने गुंडांच्या मार्फत तिच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला असतो. गुंडांना सांगून तिच्यावरती प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर इथे आता मनस्विनीचे खरे डोळे हे सगळ्यांच्या समोर येतात. गुंडांनी हल्ला करताच डोळ्यांचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा म्हणतो की सखी, तुझ्याबरोबर जी बाई आहे ती तुझी आई नाही, ती मनस्विनी आहे. सखी म्हणते की ती माझी आईच आहे आणि यापुढे माझ्या आईवरती खोटे नाटे आरोप करू नको. तेव्हा कान्हा म्हणत असतो की मी जे बोलतोय ते खूप विचार करून बोलतोय, प्लीज मला चुकीचं समजू नको. तेव्हा ती म्हणत असते, कान्हा, बास झालं, आता तू इथून गेलास तरी चालेल. डॉक्टर आता जेव्हा निर्णय देतात की हे डोळे खरे आहेत, तर ते कसं शक्य असू शकतं? ते शक्यच नाही आहे. पण प्रेक्षकांनो, मनस्विनीने डॉक्टरांना आधीच मॅनेज केलेलं असतं, त्यामुळे निकाल हा मनस्विनीच्या बाजूने लागलेला असतो. पण डॉक्टरांनासुद्धा हा निर्णय अजिबातच मान्य नसतो. तेव्हा इथे सखी म्हणत असते, कान्हा, बघितलंस ना, माझी आई खरं बोलते आणि तू खोटं. आताच्या आता या घरातून चालता हो. तेव्हा इथे पुरुषोत्तम, शालिनी दोघेही कान्हाचा पुन्हा पुन्हा अपमान करून त्याला घरातून हाकलून देतात. पण गौतमला खात्री असते. गौतम म्हणत असतो की कान्हा जे बोलतोय ते खरं आहे. इथे मनस्विनीने नक्कीच काहीतरी डाव रचलेला आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, गौतम कान्हाची मदत करायला तयार झालेला असतो. तर इथे आता सखीच्या समोर मनस्विनीचा खरा चेहरा कसा काय आणायचा? सखी खूपच जास्त इनोसंट आहे, त्यामुळे आपण आता काहीतरी करून सखीसमोर मनस्विनीचा चेहरा आणला पाहिजे. तेव्हा गौतम काका म्हणतात की कान्हा, तू सखीला का फसवलंस? तू का प्रॉपर्टी इथे नावावरती करून घेतलीस? मला माहिती नाही. त्याच्यामध्ये नक्की काय कारण आहे आम्हाला माहिती नाही. फक्त मी तुला एवढंच सांगेन की तू जे काही करतोयस ना सखीसाठी, त्याच्यामध्ये मी तुला नक्की साथ देईन. तेव्हा इथे आता कान्हा या सगळ्यामध्ये वेदूची सुद्धा मदत घेतो. वेदू, तू जेव्हा घर साफ करायला जाशील तेव्हा तू मनस्विनीची रूम क्लीन करायला जाशील, तेव्हा तिथे आता जे लेन्सेस असतात ना, त्याच्या काही पांढऱ्या रंगाच्या डब्या असतात. त्या आता कपाटामध्ये किंवा ड्रॉवरमध्ये कुठे कुठे लपून ठेवण्यात आल्या असतील ना, त्या शोधायच्या आणि डस्टबिनमध्ये टाकून द्यायच्या. किंवा डस्टबिनमध्ये न टाकता ते दुसरीकडे बाहेर कुठेतरी फेकून द्यायच्या. पण त्या आता लपून ठेवण्याची जबाबदारी तुझी. तेव्हा इथे आता बरोबर हे आता वेदूने काम केलेलं असतं. ती मनस्विनीची रूम क्लीन करायला जाते आणि सगळे ड्रॉवर वगैरे चेक करते, सगळे कपाट वगैरे चेक करते. तेव्हा तिला दोन आता लेन्सच्या बाटल्या मिळतात. त्या दोन्हीसुद्धा डब्यात तिने फेकून दिलेल्या असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, वेदीने हे काम अगदी प्रामाणिकपणे आपल्या सखी मॅडमसाठी केलेलं असतं. तर इथे आता आपल्या काकांनी खूप महत्त्वाची कामगिरी बजावलेली असते.
इथे आता दरवाजा आणि खिडक्या ह्या उघड्या ठेवायला सांगितलेल्या असतात. त्या आता काका बरोबर उघड्या ठेवतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कान्हाने काही गुंड लोक मुद्दामूनच तिच्यावरती हल्ला करण्यासाठी पाठवलेले असतात. तेव्हा खिडकीमधून जाण्यासाठी तिथे आपली जी काही सीडी वगैरे आहे सगळ्याची व्यवस्थित तिथे आता नीट व्यवस्था करून ठेवलेली असते. आणि त्यामुळे जे गुंड लोक फक्त नाटक करायला आलेले असतात, इथे आता सगळ्यांचा जीव घेण्यासाठी किंवा सगळ्यांना मारण्यासाठी आता ते लोक सगळ्यांच्या रूममध्ये अटॅक करतात, सगळ्यांच्या. आणि इथे गौतम काका त्यांची मदत करत असतात प्रत्येकाच्या रूममध्ये जाण्यासाठी. तेव्हा इथे सगळेजण आरडाओरडा करतात की चोर चोर चोर. तेव्हा इथे लगेचच आपली जी मनस्विनी आहे ना ती जागी होते. चोर चोर कोण चोर? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मनस्विनी आता आपल्या लेन्सेस शोधत असते. तिला लेन्स काही सापडत नाही. तेवढ्यातच खिडकीतून काही गुंड लोक तिच्यावरती अटॅक करतात. तेव्हा इथे ती आता तिथून पळून जाण्याचा प्रयत्न न करता त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असते. पण गुंड लोक एक आयडिया करतात. आपल्यामध्ये असलेली हातामध्ये पिस्तूल ती तिच्या डोक्याला लावून तिला पकडून आता खाली घेऊन येतात सरळ. तेव्हा प्रेक्षकांनो, तिला आता हाताला धरून डोक्याला पिस्तूल लावून तिला खाली आणल्यानंतर इथे आता मनस्विनी आपले डोळे बंद करून घेते. सगळ्यांना आता इथे गुंडांनी पकडून आणून उभं केलेलं असतं. सखीला बघितल्यानंतर मनस्विनी आपले डोळेच बंद करून घेते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिला काही दिसत नसतं. ती डोळे उघडायला तयार नसते. गुंड लोक म्हणत असतात की डोळे उघडा. सखी म्हणत असते, आई अगं असं काय करतेस, डोळे उघड ना. तेव्हा ती म्हणते, मला झोप आले, माझ्या डोळ्यातसुद्धा काहीतरी गेलं आहे, मी डोळे नाही उघडू शकणार. तेव्हा इथे ते गुंड लोक म्हणतात, डोळे उघडतेस की डोळ्यामध्ये मसाल्याचं पाणी टाकू? ती म्हणत असते, काही करा पण डोळे उघडले जाणार नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिला पिस्तुलाने गोळी मारण्याचा आता निर्णय घेतला जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या आवाजाला ती इतकी घाबरते की खटकन आपले डोळे उघडते. आणि तेव्हा तिचे डोळे ब्राऊन नसून निळे निळे असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखीला समजतं की मनस्विनीचे डोळे हे निळे आहेत, तेजस्विनीचे नाही. ती म्हणते, हे काय मनस्विनी? तेव्हा प्रेक्षकांनो, ते आता गुंड म्हणतात की बघितलं, हिचे डोळे बघितले का? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ते लोक आता दुसरे तिसरे कुणी नसून त्या गुंडांमध्ये एक असतो तो म्हणजे किरण आणि दुसरा असतो तो म्हणजे कान्हा. आणि कान्हाने ही युक्ती केलेली असते. ती आता घाईघाईने लेन्सेस शोधत असते, पण लेन्सेससुद्धा वेदूने फेकून दिलेले असतात. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता कान्हाने आता सखीला तर हरवलेलंच असतं, मनस्विनीला तोंडावरती पाडलेलं असतं. पोलिसांना फोन करून गौतम काकांनी आधीच ठेवलेला असतो. गौतम काका पोलिसांना बोलावतात आणि मनस्विनीची आता घरातून हकालपट्टी करतात. तर इथेही तीच मनस्विनी आहे जिने डोळ्यामध्ये लेन्स टाकून ती तेजस्विनी होऊन सखीची आई म्हणून त्या घरामध्ये मिरवत असते. पण इथे कान्हाने सखीच्या समोर मनस्विनीचं भांडं फोडण्यासाठी हा सगळा घाट घातलेला असतो. तिला तो लेन्ससुद्धा लावू देत नाही, तर खाली सगळ्यांसमोर घेऊन तिला एक्सपोज करतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता मनस्विनीने सखीला सांगितलेलं असतं की कान्हाला डिवोर्स दे. आणि तेव्हा मनस्विनीचं ऐकून ती कान्हाला डिवोर्स द्यायला सुद्धा जाते आणि म्हणते, याच्यावरती सही कर. आणि तेव्हा कान्हाने सह्या केलेल्या असतात. पण जेव्हा सखी म्हणते की कान्हा, सगळं माहीत असतानासुद्धा तू डिवोर्स पेपर साईन का केलेस? तेव्हा कान्हा म्हणतो की एकदा ते डिवोर्स पेपर पुन्हा बघा, त्याच्यावरती सही कान्हा असेल, कबीर नाही. कारण तुम्ही आता कबीरच्या आयुष्यामध्ये एंट्री घेतलेली आहे. त्यामुळे कबीर म्हणून मी तुम्हाला आता डिवोर्स देणार नाही. कान्हा म्हणून मी डिवोर्स देऊ शकतो, कारण ते माझं खरं नाव नाही. माझं खरं नाव आहे कबीर किर्लोस्कर आणि त्याने तुम्हाला डिवोर्स दिलेला नाही. अशा रीतीने प्रेक्षकांनो, कान्हाने इथे सखीच्या समोर मनस्विनीच्या खऱ्या डोळ्यांचा पर्दाफाश करत, तिचं सत्य तिच्यासमोर आणत मनस्विनीची रवानगी जेलमध्ये केलेली असते. आणि ह्या प्रयत्नांमध्ये गौतम काका आणि वेदू या दोघांनी प्रामाणिकपणे सखीसाठी का होईना पण इथे कान्हाची मदत केलेली असते.
त्यांच्या मदतीशिवाय हे सगळं शक्यच झालं नसतं. अशा रीतीने सरकारचा माज उतरवत, डोळ्यांचं सत्य तिच्यासमोर आणत खऱ्या आईचा शोध सुरू केलेला आहे. या गोष्टीची हमी आता कान्हाने खऱ्या सखीला दिलेली असते. तर अशा रीतीने कान्हाने मनस्विनीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते आणि सखीला विश्वास दिलेला असतो की तुझी आई जिथे कुठे असेल ती तुझ्यासमोर लवकरात लवकर सादर केली जाईल, असा आता शब्द कान्हाने सखीला दिलेला असतो.